कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, पावसामुळे जिथे जिथे नुकसान झालंय त्याची यादी मी तयार करून इथे ठेवली आहे आणि मी तुम्हाला मेसेजही केली आहे। हो, मी पाहिलं ते। ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय तिथला निधी मंजूर व्हायला अजून जरा वेळ आहे। मी आजच एक विनंती अर्ज वर पाठवते। पण मॅडम, या पावसामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट कळते की पाऊस काही जणांसाठी सुखावा असतो तर काही जणांसाठी तो दुःखाचा डोंगर असतो। खरंय गायतोंडे, नाही पण आपली सरकारी योजना प्रत्येक गरीबातील गरीब माणसापर्यंत पोहोचावी असं मला वाटतं। येस, आणि त्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असता, मी पाहतो। गायतोंडे, कुठलाही अधिकारी ती जबाबदारी स्वीकारण्याच्या अगोदर संवेदनशील असला पाहिजे असं मला कायम वाटतं। आपल्या देशाच्या जनतेविषयी त्याला जर आदर असेल तरच तो त्या पदाला न्याय देऊ शकतो। करेक्ट मॅडम, म्हणूनच आपण आपल्या कामाकडे एक नोकरी म्हणून न बघता हे काम करत असताना देश सेवेची भावना जागृत ठेवली पाहिजे। मला आता असं वाटायला लागले की मी माझ्या कामाचा आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखायला जरा चुकतीये। असं का वाटतं मॅडम तुम्हाला? गायतोंडे, असं काही विशेष कारण नाही हो, पण बघा ना, म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या कामातून अमोलला कितीसा वेळ देऊ शकते। कित्येक मुलं त्यांच्या आईसोबत असतात, पण मी इथे। मॅडम, आय एम सॉरी, पण मला तुमचे विचार पटत नाही। का? म्हणजे बघा ना मॅडम, आता तुम्ही स्वतःच विचार करा, तुम्ही आजपर्यंत कधी अमोलचा किंवा आपल्या कुटुंबाचा विचार न करता ऑफिसपर्यंत आलात का? नाही खरं तर। बरं, हा झाला तुमच्या कुटुंबाच्या बाबतीतला पॉइंट ऑफ व्ह्यू। आता दुसरीकडे देशातल्या अनेक तरुणी घर सांभाळून देश सेवेत रुजू होण्याचं स्वप्न पाहत आहेत। त्यांच्यासाठी तुमच्यासारख्या स्त्रिया आणि अनेक कर्तबगार स्त्रिया ह्या आदर्श आहेत। पण तुम्हीच जर असा विचार केला तर कसं होणार मॅडम? मॅडम, कामाच्या व्यापात असा विचार येणं साहजिकच आहे, पण मला नाही असं वाटत की कधी तुम्ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी टाळली आहे। हां, माणूस म्हणून चुका होतच राहतात, पण त्यातही तुमची जमेची बाजू हीच आहे की तुम्ही तुमच्या चुका मान्य करता आणि त्या सुधारता देखील। हो, हे खरंय, पण गायतोंडे, मला एक चांगली आई व्हायचंय। मला माझ्या अमोलच्या बाबतीत कुठेच कमी नाही पडायचं। मॅडम, अमोलच्या बाबतीत तर तुम्ही निश्चिंतच राहा। तुम्ही योग्य दिशेने चालला, तुम्ही त्याच्यावर आजपर्यंत योग्य संस्कार केले आहेत आणि करत आहात। म्हणजे लहानग्या अमोलने नुसतं तुम्हाला आणि अर्जुनला एकत्र नाही आणले, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणले। एवढ्याशा लहान वयात त्याला एकत्र कुटुंबाचं महत्त्व कळले। हे तुमचे संस्कार आहेत ना? हो, ते आहेच आहे, पण मॅडम, मला असं वाटतं की तुम्ही केलेल्या संस्कारांवर इतरांपेक्षा तुमचा स्वतःचा जास्त विश्वास असला पाहिजे। गायतोंडे, माझा माझ्या संस्कारांवर खूप विश्वास। माझा अमोल नाही चुकणार कधी। मग झालं तर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड। एनिवेज मॅडम, मी आजचं शेड्यूल इथे अपडेट करून ठेवलंय, तुम्ही मला कळवा। हो, आय विल वेट फॉर यू। हो, थँक्यू मॅडम। कधी कधी आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला स्वतःपेक्षा जास्त ओळखतात। या अशा लोकांसाठी देवा खरंच आभार आहेत तुझे। हात दुखायला लागलं माझ्या। पुयाजी, थांबा, ती पिशवी द्या माझ्याकडे। हो, नको नको, आता कामाला बाई ना, मालकाला कामाला लावणं चांगलं दिसत नाही ना। अहो, तसं काय नसतंय, द्या तुम्ही पिशवी माझ्याकडे, द्या इकडे, द्या, मी घेतो। पोच होतंय ना ती, माझ्याकडे द्या। आणि बघा, फक्त भाजी चांगली कुठे मिळती तेवढं बघा पटदिशी, आपण चांगली ताजी भाजी घेऊन जायचंय घरी। चालेल, स्वस्त असली तर पण शेतकऱ्याकडनंच भाजी घ्यायची आपल्याला। हा, बरोबर, चल चला। मावशी, चला चला, आपण भाजी बघा। चला चला, मी त्याची भाजी बघायची आपल्याला परत। हा, सावकाश। मोना, हो बापू, आले। हा, हे बघ,
तुझी आठवड्याभराची भाजी. अरे वा, आता कसं बापू, माझं आठवड्याभराचं टेन्शन मिटलं बघा. अगं म्हणा बाय, अगो एवढी चांगली भाजी घेण्यासाठी आम्ही इतकं फिरलो काय सांगू तुला. कसलं काय फुयाजी, मी सांगत होतो तुम्हाला त्या आधीच बाईंकडे जाऊया, तिथं आपल्याला सगळी भाजी मिळाली असती. उगाच फिरवले मला अख्खी मंडई. नाही ते कसं आहे अहो बापू, इतकी चांगली भाजी कोणी एवढ्या स्वस्त देईल का, म्हणून मी तिकडे नको म्हणले. हा नको काय नको, अगं मोना इतक्या गांगरून गेल्या होत्या मंडईत, मी हाका मारतोय तर त्यांचं लक्षच नाही. किती वेळा हाका मारल्या, काय चाललं होतं त्यांचं त्यांनाच माहिती. काय हो फुयेजी, काय झालं होतं तुम्हाला? कोण होतं का तिथे? नाही नाही, कुठं काय तवा. अगं आता एवढी दुनिया तिथं बाजारात येते, आता कशाला कोण काय ओळखतंय हाका मारताय तवा. हा बरोबर आहे बापू. अहो यांच्या ओळखीचं बाजारात कोण असणार आहे ना. अगं मोना, मी तेच म्हणत होतो, एवढं गांगरून जायची काय गरज आहे. फुयेजी, अहो ती भाजीची पिशवी तेवढी आत ठेवा, मी आलेच. हा अगं मोना बाय, अगं ती पिशवी बघ ना गो, केवढी मोठी आहे, लय जड आहे, मला एकटीला नाही येणार. चला. सावकाश. आलास का तू? अरे बापरे, आज दिवसभर दोघांनी नातवाला खूप मिस केलेलं दिसतंय. अगं अमोल नसला ना की आम्हाला करमतच नाही बघ. होय. आजोबा मी खूप गडबडीने आलोय. हो, येताना काही घ्यायचं होतं तर गाठी पण थांबू दिली नाही साहेबांनी. बरं झालं तुम्ही लवकर आलात. अगं आज तर बापू बी नव्हते आणि अमोल शाळेत, मला ना घर खायला उठलं होतं. काय विनायकराव, उमा कशी आहेस का तू? छोटे सरकार, मी आता एकदम बरी आहे. बघितलं का, दिवसभर शाळेत असूनही एनर्जी बघा त्याची. अगं आप्या दमल तो अमोल कसला. यस बापू, पण बापू आज मला खेळता नाही येणार. काय रे बाबा, काय झालं? कारण आज मला टीचरनी एक टेस्ट दिली आहे, ती सोडवायची मला. छोटे सरकार, मग तुम्ही एकटेच सोडवणार का? उमा अगं त्याचं तर टेन्शन आलंय मला. मी पूर्ण टेस्ट कशी सोडू सांग बरं. अमोल, मी आज ना तुला एक नवीन गंमत शिकवणार आहे. काय मा? तुझ्या टीचरने तुला टेस्ट दिली ना सोडवायला. हो मा. मग ती टेस्ट सारखी नाही सोडवायची, गेम खेळत सोडवायची. खरंच का? हा, अरे असा हसत खेळत अभ्यास केला ना की एकदम भारी लक्षात राहतो बघ. ओके मा. पण मा आपण कशी खेळायची ती गेम? अरे गेम खेळायचं असेल तर आधी आवरावं लागेल, फ्रेश व्हावं लागेल, हे कपडे चेंज करावे लागतील. हो मा. पण मा फक्त मीच, तुला पण आवडावं लागेल ना. आगाऊ, मला पण आवरावं लागेल. उतर खाली, चला. आलो आम्ही फ्रेश. सावकाश. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.